तर नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास. तर आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गजाननाचं पद्यपूजन सोहळा हा पार पडतोय. सध्या आपण कांदिवली पश्चिम विभागामध्ये आहोत, परिसरात आहोत. या ठिकाणी साईनगरचा राजा या गणेशोत्सवाचा इकडे पद्यपूजन सोहळा पार पडतोय. मंडळाचे काही पदाधिकारी, काही कार्यकर्ते आहेत, आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारचा उपक्रम आहे. काय सांगाल, कशा प्रकारचा उपक्रम आहे आणि हा किती वर्षांपासून आपण साजरा करतो? नमस्कार, मी भावेश नार्वेकर, मंडळाचे सचिव, मंडळाचे अध्यक्ष आहे. आणि हा 61वा वर्ष आहे. मंडळाने 61 वर्षामध्ये पदार्पण करत हा आजचा पाद्यपूजन सोहळा आहे. तो गेली 10-15 वर्षांचा पाद्यपूजन सोहळा असतो. अनेक सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो. रक्तदान शिबिर, समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही घेत असतो. आणि हा भव्य दिव्य कांदिवलीचा सर्वात मोठा भव्य दिव्य सोहळा आहे. या सण लाखोचा बघाल आपण एवढी गर्दी जमलेली आहे. आता कच्ची डोला आणि अनेक उपक्रम आणि कार्यक्रम आपल्या सांस्कृतिक आज आहेत. तर अशा भव्य प्रमाणात आपला हा कार्यक्रम असतो. राजाची मूर्ती 18 फूट आहे आणि दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक. मूर्ती जी आहे ही म्हणजे पर्यावरण पूरक मूर्ती आहे की कशा प्रकारची? नाही, सध्या आपण इतर गोष्टी पर्यावरण पूरक करतोय. त्यानंतर आपण इको फ्रेंडलीसाठी जाणार आहोत. यावर पुढच्या वर्षी शाडूच्या मूर्तीला आपण जाणार आहोत. बरं, देखावा कशा प्रकारचा असणार आहे या वेळेला? देखावा शंकर रुपये अवतारामध्ये असेल आणि यावर्षीचा देखावा सगळ्यांना बघण्यासाठी एकदम खास असेल. काहीतरी वेगळं असेल, नवीन असेल, सगळे बघू शकतील आणि काहीतरी त्याच्यातून शिकायला पण भेटेल असा देखावा असणार यावर्षी. तुमचा जो विसर्जन सोहळा होतो हा कुठे होतो नेमका आणि कशा प्रकारचा सोहळा असतो? आमचा विसर्जन सोहळा कांदिवली विलेजमध्ये होतो. त्याच्यामध्ये आम्ही बँजो, ढोलताशा पथक वगैरे सगळं असतं. जास्तीत जास्त म्हणून असं बघायला गेलं मुंबई उपनगरमधलं आमचं जुनं मंडळ आहे, जय महाराज सेवा मंडळ, साईनगरचा राजा. तर ह्या मंडळाला 11 दिवसामध्ये जास्तीत जास्त भाविक आमच्या राजाला दर्शन करायला येतात. कॅमेरामॅन अशोक सोबत मी संदीप कसालकर, भारत 24 तास साठी मुंबई.